जाऊया आपण. तर आपण पाहत होतो विज्ञान भाग 2 मध्ये दुसरा धडा. दुसऱ्या धड्याचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया. सजीवातील जीवन प्रक्रिया हा जो दुसरा धडा आहे याच्यामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया या दुसऱ्या धड्यामध्ये 2 जीवन प्रक्रिया आहे. याच्यातलं ऊर्जा निर्मिती, ऑक्सिश्वसन, विनाऑक्सिश्वसन आपण पाहिलं. त्यानंतर आपण विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा सुद्धा बघितली. आणि त्यानंतर त्यानंतर आपण बघतोय दुसरी जीवन प्रक्रिया आणि तिचं नाव आहे काय असेल बरं? तिचं नाव कोणी गेस करू शकतं का? तर दुसरी जीवन प्रक्रिया आहे पेशी विभाजन. आता पेशी विभाजनाचा काय उपयोग काय काय ते आपण याच्या आधीच बघितला, बरोबर आहे. पेशी विभाजनाचे उपयोग काय काय? शरीराची झालेली झीज भरून काढायची, शरीराची वाढ करायची, बरोबर आहे. नवीन जीव तयार होणार असेल तेव्हा सुद्धा काय होतं? त्याच्यामध्ये पेशी विभाजन होतं. या पेशी विभाजनाचे किती प्रकार आहे बेटा? हो, 2 प्रकार आहे. बोला किती प्रकार आहे? 2. या 2 प्रकारापैकी पहिला प्रकार कोणता प्रकार आहे बेटा? सूत्री पेशी विभाजन. याच्या आधीच्याच लेक्चरमध्ये, याच्या आधीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं की सूत्री विभाजन जे आहे हे सूत्री विभाजन कशामध्ये होतं? तर ते कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये होतं, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये हे किती टप्प्यामध्ये पूर्ण होत असतं? तर हे 2 टप्प्यामध्ये पूर्ण होतं. कोणतं विभाजन? सूत्री विभाजन. आणि सूत्री विभाजनामध्ये 2 टप्पे कोणकोणते आहे? प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन. प्रकल विभाजनाला काय शब्द आहे बरं? तर या ठिकाणी केंद्रकाचे विभाजन आपण त्याला म्हणतो. आणि परिकल विभाजनमध्ये काय म्हणतो आपण? जीवद्रव्याचं विभाजन. प्रकल विभाजन म्हणजे काय? प्रत्येक पेशीच्या आतमध्ये असतं केंद्रक. केंद्रकाच्या आतमध्ये काय असतं? गुणसूत्र. आधी काय करायचं? जे गुणसूत्र आहे त्या गुणसूत्राचं विभाजन करायचं, कारण नवीन पिढी तयार करायची. नवीन जी काय तयार करता असेल त्याच्या आतमध्ये पण जनुकीय माहिती असली पाहिजे आणि ती जनुकीय माहिती पुढच्या पिढीमध्ये संक्रमित झाली पाहिजे. आणि मग म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं? तर त्या पिढीमध्ये एका पिढीतलं दुसऱ्या पिढीत जर जनुकीय माहिती पाठवायची तर पेशीच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्राचं विभाजन करावं लागतं. काय झालं पाहिजे? पहिली गोष्ट तर आपल्याला त्यांनी सांगितलंय की त्या ठिकाणी गुणसूत्र दुप्पट होत असतात. गुणसूत्राची संख्या काय होत असते? दुप्पट. कधी? जेव्हा पेशी विभाजन होणार असेल. मग n असेल तर ते डबल होईल, 2n होणार. आपल्या शरीरामध्ये 46 गुणसूत्र आहे. 46चे काय होणार? डबल होणार, 92 होणार. मग 92तले अर्धे नवीन पेशीमध्ये जाणार आणि अर्धे ते एका पेशीत राहणार. एका पेशीत 2 पेशी तयार होणार. अर्धे 46 म्हणजे पालकामध्ये तेवढेच पुढच्या पिढीमध्ये राहतात. ठीक आहे. प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचं विभाजन, पेशीच्या आतमध्ये असलेल्या केंद्रकाचं विभाजन. आणि परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचं विभाजन. मग आता केंद्रकाचं झालं की मग बाकीचा जो भाग असतो पेशीचा त्याचं विभाजन त्या ठिकाणी करायचं. याच्यापैकी जी प्रकल विभाजन आहे, केंद्रकाचं विभाजन जे आहे, प्रकल विभाजन जे आहे ते किती पायऱ्यामध्ये पूर्ण होतं? 4. बऱ्याच वेळा पोरं काय करतात? म्हणतात की सूत्री विभाजन हे 4 टप्प्यामध्ये पूर्ण होतं. दिस इज रॉंग. हे चुकीचं आहे. याच्यात काय सांगितलं याच्यामध्ये आपल्याला की सूत्री विभाजन हे फक्त 2 टप्प्यात होतं. त्याच्यातला जो पहिला टप्पा आहे प्रकल विभाजनाचा ते 4 पायऱ्यामध्ये होतं. प्रकल विभाजन हे 4 अवस्थांतून जातं. 4 पायऱ्यातून जातं. किती बरं पायऱ्यातून जातं ते? 4 पायऱ्यातून जातं. त्याच्यानंतर आता याच्या 4 पायऱ्या कोणकोणत्या आहेत? त्याच्या अगोदर आपल्याला काय कळणं गरजेचं आहे? आपल्याला थोडंसं त्याच्या आधी पेशीविषयी जाणून घेणं गरजेचं आहे की पेशीच्या आतमध्ये असतो काय, पेशीमध्ये दडलंय काय. तो पेशी आपल्याला कळाली पाहिजे. आणि पेशी कळण्यासाठी आपण काय करते? मी तुम्हाला एक छोटीशी पेशीची आकृती काढून दाखवतो. कुठली असेल ती, वनस्पती किंवा प्राणी. एखादी पेशी आपण काढली तर ह्या पेशीमध्ये काय असतं? एक केंद्रक असतं.
केंद्रक. ह्या केंद्रकापासून जर 2 केंद्रक तयार झाली तर झालं प्रकल विभाजन. कशाला म्हणते प्रकल विभाजन? एका केंद्रकापासून 2 केंद्रक तयार झाली. प्रकलक केंद्रकाचक. हा जो केंद्रक आहे की नाही याचं काय झालं? विभाजन झालं. आणि याचं विभाजन होण्याच्यात काय झालं? 2 पेशी तयार झाल्या. बोला किती पेशी तयार झाल्या? 2 पेशी तयार झाल्या. हा, एका पेशीपासून एका केंद्रकापासून 2 केंद्रक तयार झाले बेटा. हो, हा, एका केंद्रकापासून 2 केंद्रक होण्यानोंदी केंद्रक तयार झाले. 2 कशात होते ते? प्रकल विभाजन मध्ये. सोबत चला आणि रिपीट करा आणि पाहिजे ते लक्षात ठेवा. काय मंत्र आहे? वर्गात असताना सरांच्या सोबत चालायचं. मग परिकल विभाजन म्हणजे काय? प्रकलचं कळालं. प्रकल मध्ये काय झालं? एका केंद्रकापासून 2 केंद्रक तयार झाले. मग हे 2 केंद्रक कसे तयार होतात ते 4 अवस्थेतून कळतं आपल्याला. हे जनरल कळालं. परिकल विभाजन म्हणजे काय? एकदा केंद्रकाचं विभाजन झालं की नंतर हा जो बाकीचा भाग दिसतोय तुम्हाला, हा पेशीच्या आतला, त्याचं विभाजन होतं असं. आणि मग 2 पेशी तयार होतात. ही एक, ही एक. थोडक्यात एवढंच आहे आपलं सूत्रीय विभाजन मध्ये. परंतु पेशीच्या आतमध्ये आणखी काय काय असतं किंवा केंद्रक जे आहे, केंद्रकात काय काय असतं त्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर केंद्रकात काय काय असतं बघा. समजा ही एक आपली पेशी आहे आणि ह्या पेशीमध्ये केंद्रक आहे. तर केंद्रकात काय काय असतं? सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो केंद्रकात गुणसूत्र. काय असतं सगळ्यात महत्त्वाचं? गुणसूत्र. आणि गुणसूत्र हे जोड्याच्या रूपात. पेशीच्या आतमध्ये काय असतात? केंद्रक असतं. केंद्रकाचे हे काय तुमचं? हे पूर्णतः हे काय तुमचं? केंद्रक आहे. काय तुमचं हे? ओके. हे बघा, याचं मी काय करतो इथं नाव लिहितो. भाऊ हे तुम्ही पाहिलं का? हे आहे केंद्रक. बरोबर आहे. हे जे बाहेरचं आहे का याला केंद्रक आवरण म्हणतात. केंद्रकावरचं आवरण. तसं फळाच्या वरती साल असते, बनानाच्या वरची साल आहे की नाही, डाळिंबावरती साल असते, सफरचंदावर पण असते. हा, सीताफळ, रामफळ, जायफळ, हनुमानफळ, हा, मोसंबी, संत्रा, लिंबू, याच्यावरती वरती आवरण असतं. तसं केंद्रकावरती पण आवरण असतं. केंद्रकाच्या आतमध्ये काय? गुणसूत्र. गुणसूत्र कशी असतात? जोड्याच्या रूपात असतात. याला काय म्हणलेलं आहे आपण? याला काय नाव आहे? याला म्हणतात गुणसूत्र. जनुकीय माहितीचं संक्रमित करणारा घटक. जनुकाचा जो तुकडा असतो का त्याला काय म्हणतात? गुणसूत्राचा तुकडा, डीएनएचा तुकडा, त्याला जनुक शब्द आहे. कळालं या 3 गोष्टी? पहिलं केंद्रक कळालं. हे सगळा भाग केंद्रकाचा. त्या केंद्रकाला काय असतं? केंद्रकावरण. मुख्य घटक काय असतं त्याच्यामध्ये? गुणसूत्र असतात. ज्या ज्या पेशीमध्ये केंद्रकाला आवरण नसतं अशांना आपण आदिकेंद्रकी म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? आदिकेंद्रकी. ते आपण 9वीलाच पाहिलं वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये, किंवा 8वीला सुद्धा पाहिलेलं आहे. पहिला धडा होता आपल्याला वर्गीकरणाचा. 5 वेगवेगळे शास्त्रज्ञांनी वर्गीकरण दिलं होतं आपल्याला. तर याच्यामध्ये गुणसूत्र झाले आपले, त्याच्यानंतर केंद्रकावरण झालं. आणखी काय काय असतं? केंद्रकाच्या आतमध्ये पण केंद्रिका असते. केंद्रकाच्या आत केंद्रक असतं. म्हणजे केंद्रकाच्या कामावर लक्ष ठेवणारा पण एक मॅनेजर असतो. केंद्रक असते. त्याला काय शब्द आहे? केंद्रिका. काय म्हणजे याला? केंद्रिका.
आणखी काय 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 जादू असते बाबा याच्यामध्ये? सर त्याच्यामध्ये तारा केंद्र असतं. हे तारा केंद्राचं काम काय आहे? तर गुणसूत्राचं विभाजन करायचं. चाकूसारखं काम करतं ते. स्प्लिटिंग टू द क्रोमोझोम, कटिंग ऑफ क्रोमोझोम. गुणसूत्राला कापायचं कट्ट कट्ट, तोन्या तोन्या. गुणसूत्रांना काय करायचं? ठीक आहे. याला म्हणतात तारा केंद्र, येडी केंद्र नाही. मग ज्यावेळी प्रकल विभाजन होतं, प्रकल विभाजन होताना आपल्याला त्याच्या 4 अवस्थेतून जावं लागतं. ज्या 4 अवस्था बघत असताना तुमच्या समोर हे 5 नावं असणार. तिथं किती नावं असणार? जे बदल होणार ते ह्या 5 जणात होणार. जो भी होगा ना वो ये 5 जनों में होगा. अब क्या होगा और कैसे होगा वो मैं आपको बताता. आपण त्या 4 अवस्था बघू आता. बघायच्या नी ए बेटे बेटे लक्ष द्या. मग आता मी तुम्हाला सांगतो पा काय काय होतं. पहिली अवस्था पूर्व अवस्था. पूर्व सगळ्यात आधीची कोणती अवस्था आहे माहिती? पूर्व अवस्था. त्याच्यात काय काय होतं आपण एक रीडिंग करून घेऊ सध्या. ठीक आहे. एक एक ओळ वाचू शकता तुम्ही. काय म्हणले ते आपल्याला त्याच्यामध्ये? हा, प्रकल विभाजनाच्या पूर्व अवस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेले गुणसूत्र, गुणसूत्राचे वलीभवन होते. बघा पहिला शब्द काय वापरला? बदल झाला. कोणात झाला? कोणाचं नाव आलं? गुणसूत्राचं. हे बघा गुणसूत्र. गुणसूत्र कशी असतात? सुरुवातीला पेशीमध्ये पूर्वावस्थेच्या आधी गुणसूत्र कसे असतात? नाजूक धाग्यासारखे असतात. आपल्या ते सध्या जाड जाड दिसू राहिले, ते अशी एकदम बारीक बारीक दोऱ्यासारखे असतात. धागा दोऱ्यासारखे असतात. त्याचं काय होतं? वलीभवन होतं. वलीभवन होतं म्हणजे ते काय होतात? तर ते जवळजवळ यायला लागतात. त्याची लांबी जास्त असते. ते स्वतःला आखूड करायला लागतात आणि त्याचा आकार वाढतो. सगळ्यात पहिल्या टप्प्यात काय होणार? गुणसूत्राचं वलीभवन होणार. बघा जे काय होणार मी तुम्हाला ते सांगितलं. या चौघातच बदल होणार. तुम्ही ज्यावेळी पूर्वावस्थेतून जाता ना किंवा प्रकल विभाजन करतात या चौघातच बदल होतो. सगळ्यात पहिलं नाव आलं गुणसूत्राचं. काय झालं गुणसूत्राचं? वलीभवन झालं. कधी झालं? पूर्वावस्थेमध्ये. सगळ्यात पहिलं काम काय झालं? गुणसूत्राचं वलीभवन झालं. ते आखूड झाले. ते लांब दोऱ्यासारखे होते. दोरा असा बारीक 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 झाला. 3 पदराचा, 4 पदर, 5 पदराचा. मग त्यामुळं त्याचं जर समजा काय झालं वलीभवन झालं तर काय होतं ते? त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसोबत दृश्य व्हायला सुरुवात होती. आता याच्यात अर्ध गुणसूत्राच्या जोडी घेतलेले मी याच्यात ऑलरेडी घेतलेले. तसं हे बघा, हा जो वरचा भाग आहे का हे अर्धगुणसूत्र आहे. आणि हे जे खालच्या 2 भुजा आहे हे सुद्धा काय आहे? अर्धगुणसूत्र. ह्या 2 भुजा, ती भुजा आणि ही झाली अर्धगुणसूत्र आणि हे दुसरं झालं अर्धगुणसूत्र. असं दिसायला लागतं ते. कधी? पूर्व अवस्थेमध्ये. हे सगळं गुणसूत्राच्या बाबतीतच बोलले तुम्ही. गुणसूत्राचं वलीभवन झालं त्यामुळे ते आखूड जाड झाले आणि मग ते त्यांच्या अर्धगुणसूत्राच्या जोडीसोबत दिसायला लागले. हे पूर्व अवस्थेमध्ये होतं. मग ते आखूड आणि जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्राच्या जोडीसोबत दिसायला लागते. दिसले?
मग पुढं पाहू काय काय शिकू तिथं, पुढं पाहू आपण काय होतं. काय होतं मग पुढं, तर तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते आणि तारा केंद्र द्विगुणित होते. परत आलं पाहिजे त्याच्यात शब्द, तारा केंद्र हे तुमचं तारा केंद्र काय झाले, द्विगुणित झालं, डबल झालं, डबल. तारा केंद्र काय झालं, डबल झालं, डबल. म्हणजे एका तारा केंद्रापासून काय होते, दोन तारा केंद्र तयार होते. एक या बाजूला येतं पेशीच्या आणि एक इकडच्या बाजूला येतं, दोन तारा केंद्र. लहान मोठे काढले दोन्ही सारखेच असते असे. आता हे काय करणार आहे, गुणसूत्राचं विभाजन करायला मदत करणार आहे. मी तुम्हाला सांगतो, एवढं तर कळालं ना, तारा केंद्र द्विगुणित झाले आणि पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना ते कशी कधी जाऊ शकते. हे बघा, एक तुम्हाला मी असं दाखवलं, एक असं पण जाऊ शकते. एक तर या ध्रुवांना जाऊ शकते, या पहिलं गुणसूत्राच्या बाबतीत बोलले तुम्ही, खरं सर बोलले. मग काय झालं तारा केंद्राच्या बाबतीमध्ये. मग आता पुढं काय सांगितलं, केंद्रकावर नाहीसं व्हायला सुरुवात होते. केंद्रकावरून काय होते, नाहीसे व्हायला सुरुवात होते. हे तुमचं केंद्रकावर. हे काय व्हायला लागलं, गायब व्हायला लागतं, ते गायब होत होते. हा, काय काय कळालं आपल्याला पूर्वावस्थेमध्ये काय काय झालं. अत्यंत नाजूक बारीक धाग्यासारखे असलेले गुणसूत्र जे आहे त्याचं काय झालं, वलीभवन झालं. गुणसूत्राचं वलीभवन झालं, त्यामुळे ते जाड होऊन त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसोबत दिसायला लागली. तारा केंद्र द्विगुणित झालं, विरुद्ध ध्रुवाला गेलं. त्याचबरोबर आणखी काय झालं, केंद्रकावरण आणि केंद्रिका हे दोघं बी, एक हे केंद्रकावरण आणि दुसरी केंद्रिका, दोघं पण नाहीसे व्हायला सुरुवात होती. नाहीसे होत नाही, ते सुरुवात होती. कुठलीही गोष्ट लगेच घडत नाही, ती सुरुवात होत असते. हा, तर ही झाली तुमची पूर्वावस्था. आता त्याच्यात झालं काय, दुसरी अवस्था आहे आपली मध्य अवस्था. अगोदरच्या याच्यात काय सांगितलं त्यांनी आपल्याला, केंद्रकावरण नाहीसं व्हायला सुरुवात झाली. याच्यात केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसं होतं. म्हणजे बघा, आधी ते सुरुवात झाली नंतर झालं. समजलं का कशी लिंकिंग आहे. तिकडं म्हणले ते केंद्रकावरण नाहीशी व्हायला सुरुवात होती, इथं नाहीशी होती. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बघा, या चारच गोष्टीत बदल झालेला आहे. जरी आपण प्रकली विभाजन पाहतोय, जरी त्याच्यात चार अवस्था आहे, तरी त्याच्यात घाबरून जायचं काही कारण नाही. अगोदरच्या याच्यात गुणसूत्राच्या बाबतीत काय सांगितलं होतं की गुणसूत्र हे अत्यंत बारीक धाग्यासारखे असते, स्मॉल फायबर सारखे असते. ते काय होतात, थिक होतात, जाड होतात. त्याचं कंडेन्सेशन शब्द वापरला आहे, कंडेन्सेशन. म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणलं त्यांनी, त्याचं घनीभवन होतं किंवा वलीभवन होतं. आणि त्याचं घनीकरण त्या ठिकाणी काय म्हणले, ते पूर्ण होतात. त्या ठिकाणी केंद्रकावरण जे आहे ते पूर्णपणे नाहीसं होतं. सर्व गुणसूत्राचं काय होतं, घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसोबत दिसायला लागतात. काय होतं त्या ठिकाणी, दिसायला लागतात. ठीक आहे. मग आणखी काय काय सांगितलं याच्यामध्ये काही, ही एक गोष्ट खूप महत्त्वाची बरं का याच्यातली. कोणती, की सर्व गुणसूत्र पुरुषवृत्तीय प्रतलाला मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. सगळ्याची सगळे गुणसूत्र कुठे येते, समजा आपलं हे केंद्र पेशी आहे. आता केंद्रकावरचं आवरण नाहीसं झालेलं आहे, त्याच्यामुळं ते जे केंद्रकावरचं आवरण नाहीचं आहे, तर तारा केंद्र डबल झालेलं आहे इथं. मग तारा केंद्र डबल आहे ना, तर जे गुणसूत्र आहेत, काय सांगितलं त्यांनी आपल्याला, की सगळे जे गुणसूत्र आहेत ते विषुववृत्तीय प्रतलाला कशी येतात,
समांतर अवस्थेत येतात. समांतर अवस्थेत म्हणजे कसे, एक तर असे समांतर येते नाही तर मग असे समांतर येते. ठीक आहे, दोन पद्धती आहे. एक काय होऊ शकतो, या पद्धतीने येऊ शकतं, असे समांतर येऊ शकतात. आणि दुसरं कसे येऊ शकतात, तर दुसरं मी इकडे दाखवतो तुम्हाला काढून. अशी येऊ शकतात हुबे. त्यावेळी ताराकेंद्र इकडे असणार, ताराकेंद्र इकडून अशी जोडले जाणार. पण असं जर असेल तर याच्यात ताराकेंद्र असे जोडले जाणार आहे. याला म्हणतात लवचिक प्रथिनाचे धागे. काय म्हणते याला, लवचिक प्रथिनाचे धागे. कुठे जोडले जातात ते, ताराकेंद्र आणि गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू. गुणसूत्राचा कोणता बिंदू, गुणसूत्र बिंदू. या निळ्या रंगामध्ये तुम्हाला जे दिसतं हे काय, गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू. कारण याच्यातूनच ह्या गुणसूत्राचं काय होणार आहे, विभाजन होणार आहे. त्याचे अर्धे अर्धे गुणसूत्र होणार आहे. आधी गुणसूत्र दुप्पट झाले, आता त्याचे अर्धे अर्धे करायचे. काय नॅचरल प्रोसेस आहे भारी. तर काय सांगितलं त्या ठिकाणी, तर सगळ्यात आधी तर गुणसूत्र हे समांतर येतात. एक तर असे समांतर येऊ शकते, त्यावेळी विरुद्ध ध्रुवाला असणार, डावीकडे उजवीकडे या ठिकाणी दोन्ही बाजूला असणार काय, ताराकेंद्र. हे दोघं जण असणार ताराकेंद्र. ज्यावेळी आडवे समांतर आले दोन्हीपैकी एक, असे जर आले तर वर आणि खाली असे दोन ताराकेंद्र असणार. कारण आपण आधीच पाहिलं की ताराकेंद्र आधीच्या अवस्थेमध्ये विरुद्ध ध्रुवांना जात असतात. मग त्या ठिकाणी काय होतं, ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनाचे धागे तयार होतात. हे जे तुम्हाला हे लाल रंगाचे दिसतं, हे निळ्या रंगाचं काढलंय मी, याला म्हणतात लवचिक प्रथिनाचे धागे. या ताराकेंद्राचं काम काय आहे, कोळी कसं समजा ते धागे फेकतो स्पायडरमॅन, असं दोन्हीकडून दोन प्रथिनाचे धागे सोडायचं काम कोण करतं, हे ताराकेंद्र करतं. ठीक आहे, हे अडचण कोणाला. आता या दोन अवस्था झाल्या आपल्या प्रकल विभाजनाच्या. अजून दोन अवस्था पूर्ण झाल्या की मग एका केंद्रकापासून काय होतं, दोन केंद्रक तयार होते. मग दोन केंद्रक तयार झाले की मग बाकीच्या भागात विभाजन होऊन त्या ठिकाणी दोन पेशी तयार होतात. ठीक आहे, काही अडचण, काही तपलीक